नमस्कार बांधवांनो. उद्याच्या 30 तारखेपासून मतदार यादीचा विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम 2026 हा लागणार आहे. आणि अनेकांना या बाबतीमध्ये अनभिज्ञ असल्यासारखे आपण त्याच्यामध्ये जे समजून घ्यायला पाहिजे ते समजून घ्यायला तयार नाही. कारण आता इथून पुढे खऱ्या अर्थानं SIR हे चालू होणार आहे आणि या माध्यमातून आपलं नाव मतदान यादीमध्ये आहे का नाही, किंवा यासाठी आपल्याला आपलं नाव मतदान यादीमध्ये टिकण्यासाठी काय काय कागदपत्र किंवा कोणता फॉर्म भरून घ्यायचा आहे, या सर्व गोष्टींची पूर्तता आपल्याला पुढे या महिन्याभरामध्ये करायची आहे. आणि त्यासाठी एक आकृतीबद्ध कालबद्ध कार्यक्रम ठरलेला आहे. त्या दरम्यान आपण आपल्या घरी येणाऱ्या BLO यांच्याशी आपण त्यांनी दिलेला फॉर्म भरून देणं ही काळाची गरज आहे. तो जर फॉर्म आपण भरून दिला नाही तर कदाचित आपलं नाव मतदार यादीतून बाद होऊ शकते, रद्द होऊ शकते, आपल्याला मतदान करण्याचा अधिकार पुढे राहणार नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींचं गांभीर्यपूर्वक आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. माझ्या सर्व काँग्रेसच्या सहकाऱ्यांना माझी विनंती आहे, जे सर्व माझे सहकारी काँग्रेस पक्षाचे, त्या सर्वांना माझी विनंती करतो की आपल्याला अनेक ठिकाणाहून BLA संदर्भात आमचे सहकारी आपल्याला फोन करत आहे आणि या बाबतीमध्ये आपली नेमणूक सुद्धा आपण त्या ठिकाणी करत आहोत. तर आपल्याला लागणारे फोटो किंवा आपले मतदान कार्ड हे आपल्याला मागण्यात आलेलं आहे. तर आपण तातडीने ज्यांना मागणी केली त्यांनी आपण आमच्या कार्यकर्त्यांच्याकडे हे द्यावीत. म्हणजे आपण आपल्या गावामध्ये BLA म्हणून आपली नियुक्ती होईल आणि या माध्यमातून आपल्या गावातील मतदारांचं मतदानाच्या बाबतीमध्ये संरक्षण करण्याची जबाबदारी ही आपली राहणार आहे. जर आपण त्या बाबतीमध्ये मागे पडलो तर माझ्या बांधवांनो, आपल्या गावातील आपल्या मतदार बांधवांची नावं बाद होण्यापासून आपण वाचवू शकता. त्यामुळं या संदर्भात आपण फार गांभीर्यपूर्वक पुढे आलं पाहिजे आणि काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा सेवाभाव म्हणून या माध्यमातून आपण काम करणं ही आपली काळाची गरज आहे. कारण अनेक बांधवांपर्यंत ही माहिती नसल्यामुळे अनेक अडचणी पुढे उद्भवू शकतात. त्यासाठी आपल्या सर्वांना मिळून एकजुटीनं काम करणं गरजेचं आहे. आपल्याला हिंगोली प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं ज्या काही सूचना देण्यात येतील त्या आपण तंतोतंत पालन करणं म्हणजे आपल्या मतदार बांधवांच्या मतदानाचं हक्काचं संरक्षण आपण या ठिकाणी करू शकता. आम्ही या ठिकाणी BLAचे फॉर्म या ठिकाणी आम्ही भरून घेत आहोत. या बाबतीमध्ये हिंगोली असेल, वसमत असेल, कळमणी असेल, या सर्व बाबतीमध्ये आपले कार्यकर्ते कार्य करत आहेत. त्यांना आपण सहकार्य करावं. आणि या बाबतीत सर्व माझ्या मतदार बांधवांना सुद्धा विनंती आहे की येणाऱ्या पूर्ण कार्यक्रमाकडे आपण अतिशय चौकसपणे, जागरूकपणे ही पाहण्याची काळाची गरज. धन्यवाद.